मॅन फ्रॉम वशिनी माफी असावी कारण सकाळचे 4:30 वाजलेत. झोप डोल्यावरती आहे. 4:45 झालेत. माफी असावी. अध्यक्ष विशालजी पाटील खर तर ज्यांनी स्मृती वंदनाला देखील कोचिंगचे धडे दिलेत. अगदी मग इंटरनॅशनल धर्तीवरच्या सीझन प्लेयरच्या देखील मैदानावर त्यांना आपण पाहू शकला होता. हलुचित आदरणीय सन्माननीय निलेश पाटील यांच्याकडून मला नक्कीच शुभेच्छा आहेत टीम नवीन सेवा संघासाठी. आणि प्रवीण सर आपण नक्कीच एका गोष्टीचा माझा नक्कीच विचार करू. पहिल्या दिवशी माझा नक्कीच गोरसाई बी ठाणे जिल्ह्यामध्ये नक्कीच अक्षरशः माझा नक्कीच या अधिराज्य गाजवला. सेकंड दिवस मध्ये नक्कीच आपण पाहिला टीम नक्कीच आपण पाहिले असेल अलिबाग थल. अलिबाग थल म्हणजेच काय अलिबागवरून माझा नक्कीच संघ दाखल झाला आणि आपल्या नावाची छाप सोडली. तिसऱ्या रात्रीमध्ये झालं काय पेन तालुक्यात संघ आला आणि अक्षरशः माझा नक्कीच श्रीराम बलोळी संघ माझा नक्कीच पोहोचून गेला. आणि आजच्या रात्रीमध्ये उरण तालुक्यातील एक संघ माझा नक्कीच जाताना पाहायला मिळेल. तो संघ माझा नक्कीच कोण ठरेल हे येणारे माझा नक्कीच काही क्षण नक्कीच आपण सांगू जातील. समर्थ चषक 2026 मध्ये मला वाटतं ते समर्थांचीच इच्छा असावी की ह्या वेगळ्या ज्या 6 ट्रॉफीज आहेत त्या 6 तालुक्यामध्ये घ्यायला पाहिजे असं वाटू लागलंय. कारण 3 तालुके तर फिक्स झालेत. आता एक तालुका फिक्स होईल. परंतु ती कोणती टीम असेल उरण तालुक्यातील. पहिला चेंडू अगदी अगदी अर्धवर्तुळाच्या बाहेर जाऊन झेल 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 पकडलाय. मोठा मसाला लागलाय. साहिल चव्हाण मैदानाच्या बाहेर. तो योग्य ट्रॅकवर येताना दिसलाच नाही. मुळी काहीतरी बिनसलंय. साहिल चव्हाण स्वतः नाराज आहे. स्वतः नाराज आहे. बॅटवर राग काढून जमणार नाही कारण या बॅटनंच खूप काही दिलंय मित्रा. आज तुझा दिवस खराब आहे परंतु पुढच्या स्पर्धेकरता तू खूप पुन्हा एकदा त्या योग्य त्या ट्रॅकवर येशील आणि जी दहशत वाजवली होतीस ती दहशत पुन्हा एकदा प्राप्त करशील. परंतु एका बाजूचा विचार केला तर नवीन सेवा संघ देखील ताकदवान संघ आहे. 2 संघाविरुद्ध बराच वेळा एकमेकांसमोर गाठ पडली प्रत्येक स्पर्धेमध्ये. मात्र
त्या स्पर्धेमधला विचार केला ना तर चिरणे संघ नेहमी नवीन शेवावर हावी ठरलाय. परंतु या गोलंदाजाचं नक्की कौतुक करेन योगेश खरतनं काय केलंय. जो मोठा मासा होता तो उधळण्याआधीच जो वारू होता साहिल चव्हाणला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. पुढचा चेंडू विवेक हातनोलकरला देखील थांबवलाय. काय करकचून ब्रेक लावलेत. भन्नार वेग आहे तेच तर्रार 152च्या स्पीडनं योगेश खरत मैदानावर गोलंदाजी करतोय. अगदी यष्टिरक्षकाचं देखील कौतुक करेन. लाजवाब. ओहो भन्नार आणखी एक तेज तर्रार लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव. गुड्डू दिसतोय आणि गुड्डूनं खरंच क्लासिकल फटके खेळण्याकरता तो देखील मातब्बर फलंदाज आहे. आज मात्र यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये काम करतोय. चौथा चेंडू निर्धाव. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 2 3 4 0 आणि 0. काय कमालीची गोलंदाजी आहे. साहिल चव्हाणला बाद केल्यानंतर मात्र विवेक खातनोलकर सारख्या अफलातून दर्जाच्या वेगवान फलंदाजाला देखील विस्फोटक फलंदाजाला थांबवलंय. हे सोपं नाहीये मित्रांनो. आणखी एक वाका समोरून चेंडू लावलाय. कानावर वाजून शिट्टी वाजवत सी गेलाय गुड्डूच्या हातामध्ये. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी फेकली गेली. योगेश खरत मयूर खरत या घरतांनी खरं तर नवीन शेवा संघाला परत आणलाय. अगदी परत आणलाय. आणखी एक स्लोअरचा वापर केला. वा भन्नार वेग माहिती होतं पण शेवटचा अंतिम चेंडू देखील डॉट केलाय. सत्यम भोईर नंतर आहे नेऱ्याचा मस्कर आदित्य मस्कर आणि तिसरा वेगळ षटक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एनसी आणि विन्सी चौथा असावं. मगाशी मयूर खरतनं देखील एक वेगळ षटक फेकलं होतं आणि चौथा षटकाला योगेश खरत करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षक बाबू क्या बात आहे. पहाटेचे किती वाजलेत. 4:45 मी म्हटलं होतं ना की शेवटचं जेव्हा सुपर 6 लढत चालू होते ना तेव्हा काहीतरी मैदानावर होतंय. लिंबू ठेवलाय. तो लिंबू काहीतरी करतोय. अमित दादा सांगतोय तिथं आम्ही चुंबक ठेवलाय. पहिल्या दिवशी त्यांना विचारलं अमित पडी साहेबांना. ते म्हटलं तिथं चुंबक ठेवलाय. मी म्हणे चुंबक बिंबक काही नाही तिथं लिंबूच आहे. आणि डीजे रॉनी कुठे आहे. डीजे मॅडी ट्रॅकवर जा. तुम्ही इथं नको जा. नंतर आम्ही सागर पाटील नंतर मुकुंद गावण यांना देखील विचारला होता. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा अमित सरांना विचारलं. आता कोणाला विचारू. काहीतरी घडतंय. खेचून घेतोय चेंडू. फलंदाजाच्या रडारच्या बाहेरचे चेंडू अगदी पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये सीमा विसावताना दिसत आहेत. एक गडीबाद साहिल चव्हाणला बाद केलं. निर्धाव षटक फेकलं. घरतांनी काय राज्य केलं या मैदानावर. नवीन गोलंदाज अनुज खरत स्वतः संघनायक सरसेनापती येताना दिसेल. एनसी आणि विन्सी नवीन सेवा संघाचा हा धाकड कर्णधार. सुपर 6 मध्ये चिकदार उघडण्याकरता प्रचंड मोठी चुरस बघायला मिळतीये. स्लोअरचा वापर मी म्हटलं होतं ना जो गोलंदाज फलंदाजाचा बदलला ते बघून आपल्या वेगावर नियंत्रण ठेवील तो जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर नो डाऊट यशस्वी होईल. आणि अनुज खरत देखील तोच करतोय. त्याला माहिती आहे आता ऋषी नारंगीकर प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याकरता सज्ज होईल म्हणून अगोदरच ओळखलं होतं. बॅटचा स्विंग ओळखला होता. आणखी एक अगदी शरीराचा वेध घेणारी ही गोलंदाजी बघतोय. स्क्वेअर लेग फाईन डेकच्या डोक्यावरून बॅटचा स्विंग पाहता तिथलं क्षेत्ररक्षकाला अलर्ट केलं जात आहे गुड्डूच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे मोठी लढत आहे मोठी स्पर्धा आहे आणि ही जिंकण्याकरता उरण तालुक्यातील 2 मातब्बर संघ पुन्हा एकदा गाठ पडली ठिकाणा का. निमित्त पाय समर्थ चषक 2026 हा थर्रार पाहू शकाल. आता देखील लाईव्हच्या माध्यमातून संख्या बघायला मिळेल आपल्याला. 250 लोक सामने बघतायत. झोप लागूच शकत नाही. मुळात सामना तेवढा ताकदवान आहे. फटका क्लास आहे परंतु झेल पकडला जाईल का. यस पकडला गेलाय. आणखी एक मोठा धक्का आणि फलंदाज बाद होईल. विवेक हातनोलकर मैदानाच्या बाहेर.
त्या भाचीचा फोन आलाय मुकुंद गावण यांना, ती प्रचंड खुश आहे, प्रचंड खुश आहे. आणि नक्कीच या भाचीचा फोन रिसीव्ह करताना आपण त्यांना बघू शकाल. सुपर. हरचेक येस निलेशजी पाटील यांच्याकडून मात्र नक्की शुभेच्छा असतील. टीम नवीन सेवा संघाला खरं तर चांगली मात्र नक्कीच कामगिरी करताना पाहायला मिळतोय. या सकाळची गाडी आली नेण्याकरता, पहाटेची वेळ झाली, उघडा डोले पहा नीट. आणि पश्चिमची गाडी आली 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 बारी आली, फेकून दिलाय, फेकून दिलाय, फॉलोअर दिसतोय. नाव आहे परेश परदेशी. ताकद दाखवतोय, नजाकत दाखवतोय आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम इज इक्वल टू षटकार. अनुज घरातला पटवला मैदानाच्या बाहेर. ओहो, अजून एक सुरेख चेंडू चौथ्या स्टंपवर अटक ठेवलाय आणि यष्टीला थेट चिटकून उभा असताना गुड्डू कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. सुपर यष्टीरक्षण. एमएसडी अगोदरच सांगितलं होतं काय घडेल आणि म्हणून चेंडू कुठल्या दिशेला असेल उत्तर द्यावं लागेल परेशला. सिंगल डबल धावांना क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. आणखी एक मी म्हटलं होतं ना, सिंगल डबल धावा येताना दिसणार नाही आहेत आणि प्रत्येक चेंडू तुम्ही प्रहार करू शकत नाही, कारण तेवढ्या दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. आणि अनुज घरातनं दुसरं षटक संपवलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा केवळ शेष आहेत. एक षटकार जरी असला तरी 7च धावा. सुपर दर्जाची गोलंदाजी. 2 बाद 7. परेश आतापर्यंत 1 षटकार आलाय, 2 डॉट बॉल खेळलाय. विवेक हतनोरकर तब्बल 5 डॉट बॉल खेळलाय, 6 धावा काढल्यात, 6 डॉट केलं, माफ करा. पहिल्या दिवशी 17, दुसऱ्या दिवशी 15, तिसऱ्या दिवशी 14 आणि आता मात्र होता आम्ही काउंटडाऊन करतोय 11 चेंडू तर डॉट झालेत. अजूनही 2 षटक शेष आहेत. मी म्हणून म्हटलं होतं खेळपट्टीमध्ये काहीतरी आहे, तुम्ही मान्य करा वा करू नका. संदेश शिर्के सर, आहे काहीतरी जादू. सकाळचं सत्र एकदा आलं, सुपर 6 एकदा मॅच आली की काहीतरी घडतं. चेंडू दोन्ही साईडला अगदी वेगानं तरी जातो, स्लोअर वन तरी होतो. फलंदाजांचा कर्दन काळ बनून राहिली ही खेळपट्टी. मयूर घरात आलाय परत, ज्यानं 2 षटकं फेकली 2 सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅचचा किताब. 1 षटक मेडन फेकलं. आता देखील योगेश घरातनं 1 षटक मेडन फेकलं. अगदी ना मोक्याच्या क्षणी मी म्हटलं होतं ना, संघ अडचणीत असताना खरं तर या गोलंदाजीची अपेक्षा असते आणि ते गोलंदाज काय अफलातून गोलंदाजी करतायत. एनसी आणि विन्सी संघाचे जे पॅकर आहेत विंट्याशेत मात्र वशिरेगावचे सुपुत्र प्रचंड खुश आहेत. ताकदवर क्रिकेटचं मोदक सौंदर्य दाखवताना चेंडू दन करत सीमा रेषेपार चौकार. तुझ्यावर मुली नक्कीच फिदा होतील. आज तुला फक्त संघाकरता खेळायचंय, गावाकरता खेळायचंय. परंतु एका बाजूला मयूर घरातला सोडला नाही आहे. 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता असणाऱ्या मयूर घरातला पहिल्यांदा अटॅक केलाय. रिबास वा लाजवाब बंदुकीतून निघालेली गोली. सुसार वेग चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार.
बरं एकदा सांगतोस फिदा झाली, दुसरी सांगतोस काय बोलतोय बंगालची कोण आली, कसा व्हावाचा भाई. 5 वाजता सुद्धा संसार मूर्ती लोकांना वाटतोय, आई त्या बहिणींना वाटत असेल बिचारा मॅच बघताना आमचं यजमान. अशी नको गाणी बाई. जबरदस्त मॅच आहे. 2 बॉल 2 चौकार. मयूर घरत ज्यानं बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता त्याला सोडलं नाहीये. ऋषी नारंगीकर जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा जब जब नाटे बडे होते ना, ये खिलाडी खडा रहता है. आणि आता गरज आहे, संघ अडचणीत असताना संकटमोचक फलंदाजी करावीच लागेल. ऋषी नारंगीकर सज्ज झालाय, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. येस आवाज आलेत कुठंतरी. ऋषी चांगला स्कोर करणार, धावा होत नाहीये, धावा होत नाहीये. राठी राखी आवाज देत आहेत. परंतु मयूर घरत सांगितलं हम भी किसी से कम नहीं है. ईट का जवाब पत्थर से. वारावर प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय. सुपर गोलंदाजी आहे. कमबॅक कमबॅक कमबॅक. नवीन सेवा संघ देखील हार बनवायचा आलेला नाही आहे. तो देखील सांगतोय मला परत एकदा सिद्ध करायचं आहे. माझ्या नावासाठी नाही, माझ्या गावासाठी मला खेळ करायचा आहे. आणखी एक ब्लॉकरचा चेंडू, पायांच्या बोटांना चेसणारा चेंडू खोदून काढलाय. दुसरी धाव दुसरी धाव दुसरी धाव खतरनाक. परंतु गुड्डूकडे चेंडू व्यवस्थित येत नाही आहे. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. अनुज खेळत नाराज आहे. सिंगल धावेला खूप महत्व आहे आणि या धावा येताना दिसत आहेत. त्यातल्या त्यात जमेची बाजू अशी की चेन्नई संघाचा हा स्टार खेळाडू ऋषी नारंगीकर मात्र स्ट्राईक एंडकडे आहे. धावा धापटलावर आहे 17. 2 बाद 17. मयूर घरत 3रं षटक फेकताना 5वा चेंडू फेकण्याकरता सज्ज झालाय. वाह जबरदस्त बॅट गोपनी सारखी फिरली. परंतु काय घडलंय, फरार. इंडिया गेट झालाय क्षेत्ररक्षकाचा. इंडिया गेट आणि मधून अर्थात ढेंगातून फट्टीतून चेंडू फरार. चौकार. खाऊ पण फॅशन दाखवू, काही करू, लग्नाला पैसे काय कन्शी पण आणू, पण काय जमिनी विकू नका एवढंच सांगेन. कसं आहे ना, नाती गोतीही टिकवा. नात्यांशिवाय मजा नाही मित्रांनो. रिवास 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 परंतु चेंडू तिथं ठेवलाय. ओहो ओहो झेल सोडलाय. कोण आहे रे तिकडं. ए दादा किसका झेल सोडा आपने. क्या सोडली का रे. 4 धावांवर झेल सोडला होता. 3रा बरोबर रोहित शर्माचा 264 धावांचा विक्रम. सोपं नाहीये मित्रा. आणि कोणाचा झेल सोडला सध्या. सुपर 6ची दारं उघडणार नाहीये, अगदी लावून घेईल तो. धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल तब्बल 22 धावा. 1 षटक अजूनही शेष आहे. हाणामारीचं 1 षटक शेष आहे. अजूनही पोलार्ड मैदानाच्या बाहेर आहे, डगआउट मध्ये आहे. आता आक्रमण करावं लागेल. जर ऋषी नारंगीकर जर 4 व्हीलर गाडी असेल 22 22 स्वागत करत आहे का. काय बोला. एक इनिंग संपल्यानंतर नक्कीच मुकुंद गावंड साहेब आपला मनोगत व्यक्त करतील. आणि ही 4थी रजनी आहे. करू दे हा खाली येऊ. ओके 22 धावा धापटलावर. संदेश शिल्के सर एकदाच काहीतरी सांगा हो. वरती खलती इकडं आमचा जीव खाली वरती होतोय. सामना जबरदस्त आहे. नवीन सेवा विपक्ष चिरणे फुल. मैदानावर पाणी घेऊन जा लगेच. मोठा मार लागलाय ऋषीला. भरधाव वेगानं जरा प्लीज पाणी घेऊन जा मैदानाकडं.
थोडासा जायबंदी झालाय खरा ऋषी, परंतु ऋषी जोपर्यंत आहे मैदानावर तोपर्यंत काही करू शकतं. एका बाजूला पोलार्ड देखील अजूनही सज्ज आहे. पोलार्ड आहे ना? येस. राकेश सज्ज आहे, परंतु काही करून जास्त धावा व्हायलाच पाहिजे, तरच मजा येईल. आपण स्क्रीनवर पाहू शकाल फिरकोन 11 संघाचा एक आक्रमक गोलंदाज बलिराम गावंड दिसत आहेत. एक वागेश्वर संघाचा दिसतोय आक्रमक एवन जोडी आहे. बघा दादांनो, थोडस जागे करा. पहाटेचे किती वाजलेत? कोंबडा हरवलाय. येस, हरवला. जरा लवकर घ्या, 5 वाजलेत पहाटेचे. आता आपण जाऊ. हे संपल्यावर नितीन म्हात्रे साहेबांना देखील वेळ झालाय. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, अर्धवर्तुळामध्ये चेंडू अडकलाय, परंतु 2 धावा होतील का? येस, व्हायला पाहिजे होत्यात, कारण सिंगल डबल धावांना खूप महत्व आहे. परंतु परेश परदेशी, स्वर्गीय बाजीराव परदेशी यांचे चिरंजीव आता आहेत. एक षटकार खेळलाय खरा, परंतु अजूनही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या ताकदीचा पूर्ण वापर करावा लागेल, कारण अजूनही 4 पूर्वार्धामधील चेंडू शिल्लक आहेत. आणि लावण्य ठाकूर काय कमालीची गोलंदाजी पेश करतोय. या हाणामारीच्या षटकामध्ये अजूनही चेंडू रडारवर मारू देत नाही आहे. ही जमेची बाजू आहे नवीन सेवा संघाच्या दृष्टिकोनातून. एका बाजूला महागणपतीला साकडं, तर दुसऱ्या बाजूला शांतेश्वरीला साकडं घातलं जात आहे. बनणार गुड्डू मिस होतोय. गुड्डू, मोठी चुकी मित्र, मोठी चुकी. ऋषी नारंगीकर स्ट्रायकिंगकडे आलाय. प्रश्न एका धावेचा नाही आहे. ऋषी नारंगीकर सध्या तरी अगदी वेगळ्या टच मध्ये आहे, मूड मध्ये आहे, आणि तो स्ट्रायकिंगकडे आलाय. चिरनेर संघ नक्कीच खुश आहे, परंतु या खुशीचं रूपांतर अगदी जल्लोषात करायचं असेल तर ऋषी नारंगीला परफेक्ट मिडल ऑफ द मॅच चेंडू घ्यावाच लागेल. परंतु लावण्य ठाकूर काय करतोय? अफलातून आपल्या भात्यातील सगळी शस्त्र बाहेर काढलीत. स्लो वन, क्विकर, सगळ्या प्रकारची शस्त्र बाहेर काढली. आणखी एक आपल्याकरता चेंडू फेकून दिलाय. मी म्हटलं होतं तुम्हाला, वन बॉल चौकार. स्ट्राइक चेंज इज इक्वल टू चौकार. बरं, दुधा करता आम्हाला लाईन लावायला लागत नाही. दुधा करता लाईन आणि दारू करता कुठंच नाही. म्हणजे ते कुठं मिळेल तिथं लोक तयारच असतात. कोरोना काळात मात्र सगळ्यांचे ब्रँड बंद झाले, सगळ्यांचे बँड वाजले आणि एकच धार. परंतु सध्या काय घडलंय? वेगळ्या धारेवर गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाची धार बोथट केली. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 3 बॉलला मारून ला 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 गुंजाल षटकार. का डसावा पाणी बी नाही मागता. डब्बल 2 चेंडू मध्ये 10 धावांची वसुली. गुड्डू, सांगितलं होतं ना, चेंडू सोडलास. काय घडलंय? स्ट्राइक चेंज नुसती झाली नाहीये. 10 धावा आल्यात, 10 धावा, आणि सध्या फाईटेबल स्कोर निर्माण देखील झालाय. म्हणून क्रिकेटमध्ये कधीही बेसावत राहू नका, काही घडू शकतं. धावा धापटल्यावर आहे 34 धावा धापटल्यावर या षटकातील अजूनही एक चेंडू ऋषी नारंगीकर. लावण्य ब्लॉकचा चेंडू खोदून काढला. चेंडू फर्रार सीमा रेषा पार चौकार. धावा आणि विजयासाठी करायचे आहेत आता मात्र 39 धावा.
मी म्हटलं होतं कधीही बेसावत राहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलंय ना की आरमारावरचा शेवटचा खलाशी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जल्लोष करू नका, कारण एक खलाशी तुमचं अख्खं आरमार उद्ध्वस्त करू शकतोय. म्हणून ऋषी नारंगीकर लढलाय, एकटा लढलाय आणि चिरनेरकर असे प्रचंड खुश आहेत. लाजवाब लाजवाब. परंतु नवीन सेवा संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. एनसी आणि विसी संघाचा पॅकर अर्थात आहे विंटा शेठ मात्र इथं देखील आहेत, त्यांचंही स्वागत असेल. हॅलो चेक सर, थांबवते माफी असावी. आपण नक्कीच पाहताय एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा मात्र नक्कीच संपूर्ण रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच होताना पाहायला मिळाली. कैलासवासी भार्गव म्हात्रे स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण नक्कीच पाहताय ऑन स्क्रीन मुकुंददा बबन गावण मित्र परिवार आयोजित समरदर्शक 2026 तरार या खरं तर स्पर्धेच्या मात्र नक्की दमदार आयोजक आहेत आणि मात्र नक्की सर्व मित्रमंडळ आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. हा एकवेळ इव्हेंटच्या माध्यमातून खरं तरी संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेचे खरं तर जनक त्यांना मात्र नक्कीच पहिला प्रश्न असेल की दादा या खरं तर स्पर्धेला मात्र नक्कीच आपण 11वा पर्व पाहत आहे आणि 11वा पर्वामध्ये जेव्हा खरं तर पहिलं पर्व होतं तेव्हा मात्र नक्कीच काय संकल्पना होती या स्पर्धेची की समरदर्शक हे नाव आणि या स्पर्धेचं मात्र नक्कीच एक वेगळं आयोजन मग नक्कीच तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ही सुरुवात कशी झाली हे मात्र नक्कीच 2 मिनिटाचं मात्र नक्कीच आम्हाला बाईट सांगायचे आहे. धन्यवाद. भवानी मातेचा लेख तो होता, मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जय भवानी. स्वर्गीय भार्गव म्हात्रे यांच्या स्मृतीस अभिवादन करून तसेच स्वर्गीय मेघनाथ मोकाशी यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजचा समर्थ चषकाचा 4था दिवस. मित्रांनो, समर्थ चषकाचं जे आता सराई जो प्रश्न विचारला, समर्थ चषकाचं पहिलं पर्व ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी माझ्यासोबत अनिल पाटील, पराग गावण, संदीप गावण ही मंडळी होती आणि त्यावेळी आपल्या विभागात ज्या बाहेर म्हणजे महालन विभागातील अशा टीमा खेळायला कसरत असायच्या, पण त्या टीमा आपण अरेंज केल्या, त्यासाठी बरीच कसरत करायला लागली. ती कसरत आपण घेतली. आज समर्थ चषकाचा 11वा पर्व आहे. मित्रांनो, 9 मॅचेस या आपण डे फॉर्मॅटमध्ये ठेवल्या आणि 2 मॅचेस या आपण नाईट पर्वामध्ये खेळत आहोत. मित्रांनो, या समर्थ चषकासाठी भरपूर साथ आपल्या सर्व खेळाडू मित्र, सर्व प्रेक्षक, सर्व आमची समर्थ आयोजक टीम, मग त्याच्यात बाई बलवंत गावंड असतील, कमलाकर गावंड असतील, नरेंद्र गावंड असतील, गजानन गावंड असतील, रवी म्हात्रे असतील, गणेश म्हात्रे असतील, निलेश भाई असतील, संदेश पाटील असतील, तसेच धनंजय भाऊ असतील, ह्या उरण पूर्व विभागाच्या सर्व टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे त्यांच्यामुळेच शक्य होते. ही सर्वांची तुमची ताकद आहे. मित्रांनो, समर्थ चषक हे सर्वांच्या प्रेरणेने होतंय आणि या समर्थ चषकासाठी आपण तुम्हाला सांगतोय मग जीवाची पण पर्वा करणार नाही. हे समर्थ चषक आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, समर्थ चषकासाठी भरपूर प्रमाणात आपल्याला मेहनत घ्यायला लागली. याच्या पुढेही आपण मेहनत घेऊ आणि दिमागदार 16 हा आपण पार पाडणार आहोत. मित्रांनो, मी एवढं बोलून थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण सर आपण नक्कीच पाहिलं ही समरदर्शक तर डे मध्ये तर कन्वर्ट व्हायची, परंतु आज मात्र नक्कीच नाईट मध्ये नक्कीच होताना पाहायला मिळाली. गतवर्षी मालिकावीर म्हणून नक्कीच आपण एक 4 व्हीलर पाहिली, परंतु या वर्षी त्याहीपेक्षा जे मात्र नक्कीच आपण पाहिलं 32 बाईक, एक लकी ड्रॉ साठी एक मात्र नक्कीच बाईक, टोटल 33 बाईक प्लस एक मालिकावीर साठी 4 व्हीलर. हे मात्र नक्की तुमच्या डोक्यात कसं आलं? मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आपण सर्व समर्थ चषक ग्रुपची एक मीटिंग घेतली
आणि त्याच्यात मग प्रस्ताव आला की आपण मॅन ऑफ द सिरीज ही 4 व्हीलर कार द्यायची. पण समर्थ कमिटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला की आपण 33 बाईक, मग त्याच्यात सागर पाटील, अमित पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली की आपण यावेळी एक आगलं वेगळं समर्थ चषक आपल्याला निर्माण करायचा आहे. मग 33 स्कूटींचा आपला निर्णय झाला आणि तो आपण अंमलात आणलेला आहे. आणि या स्पर्धेची मध्ये नक्कीच 33 बाईक 1+4 व्हीलर आणि मध्ये नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच चर्चा होत्या. आज मध्ये नक्कीच सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि 30 मात्र नक्कीच रंगताना पाहायला मिळते. हे यश मात्र नक्कीच समर्थ चषकाचं आहे, हे यश मात्र नक्कीच मित्र परिवाराचं आहे, हे यश मात्र नक्कीच आदरणीय सन्माननीय मुकुंद गावाणीचं मात्र नक्कीच आहे. जास्त वेळ न घेता आपण मॅचकडे वळूया, कारण मॅच नक्कीच इम्पॉर्टंट आहे. जास्त मात्र नक्कीच वेळ न घेता आपण जॉईन होणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मात्र नक्कीच आपण वळूया मॅचकडे, जिथं मात्र नक्कीच एका बाजूला आपण पाहणार आहोत महागणपती चिरनेर, त्याच्या दुसऱ्या अगेन्स्ट आपण पाहत आहे उरण तालुक्यात अजून एक मातर्व संघ नवीन सेवा. चल तिसऱ्या पंचांकडे मागणी केली ऑन स्क्रीन मध्ये नक्की चेक केलं जाईल. चल तिसऱ्या पंच या जॉईन व्हा. वळूया मॅच कडे आपण. धावा लागत पटलावती 9, 2 चौकार 1 मध्ये नक्कीच धाव पाहायला मिळाली. टार्गेट बनवायचं तुम्हाला 39 त्यामध्ये 9 तर आल्यात, अद्याप 30 करायच्यात. ऑन स्क्रीन मध्ये नक्कीच हा बॉल चेक केला जाईल एक माध्यमातून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. या बॉल वरती घडलंय काय, फक्त 4 धावा मिळतील. 3 बॉलचा खेळ संपलाय, 9 तर लागल्यात, 39 बनवायचे आहेत, 30 अद्याप करायचे तुम्हाला. ऑफिक वन बॉल टॅप कॅचचा प्रयत्न ऑन साइडला फील्डर आहे, थोडा जरा फंबल सिंगल मिळाली या बॉल वरती आणि एखाद्या संघ जाऊन बदलाय 10 एकडे वरती. डबल डिझाईन मध्ये तर धावा येत चाललाय असं म्हणावं लागेल. 39 मध्ये नक्कीच टार्गेट आहे. बॉल ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज आणि फिरकी सुद्धा मध्ये नक्कीच पट्टू असं म्हणावं लागेल. ज्या खेळाडूला मध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल बेलपाडा नाईट टुर्नामेंट मध्ये 3 बॉल वरती 3 अक्षरशः दांडी गोल केली होती, तोच ऋषिकेश नारंगीकरला आपण पाहत आहे. 10 लागलेत. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज. ओ स्लॉट मध्ये दिलाय, फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क, लॉंग रेंज वरतून. इट्स अ माइटी. की थेट कार्यक्रम करणार मैदान शॉट मध्ये असं मात्र नक्कीच टप्प्यामध्ये आलं. जतीन मात्राने बॉल लागत तर फेकून दिला. ओ अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, अंगवती मात्र नक्कीच बॉल अदलला गेलाय. डॉट चेंज मध्ये नक्कीच सांगता होता बॉल येतोय. 6 बॉलचा खेळ संपलाय, धावा लागत पटला होती. बॅटिंग संघ बरबाद आहे. जे केसीसी नवीन सेवा 15 याकडे वरती.
तर आमचे परम मित्र दकाड मध्ये नक्कीच हिस्सा बनले गेलेत. उत्कर्ष करत बाबा येऊ नको परत ऑन स्क्रीन नक्कीच आपण पाहत आहे. दकाड मध्ये नक्कीच प्रचंड खुश आहे कारण संघामध्ये नक्कीच मैदानात मध्ये खेळतोय आणि अनेक वेळा मात्र नक्कीच उत्कर्ष घरचा खेळ सुद्धा मात्र नक्कीच चांगला राहिला आहे असंच म्हणावं लागेल. कारण ग्रँडवीर प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये मात्र नक्कीच पहिल्याच मॅन ऑफ द मॅचचा मात्र नक्कीच मानके ठरलेला उत्कर्ष घर नक्कीच ऑन स्क्रीन आपण पाहत आहे. हे सनी हिमांशू घरात बर्थडे बॉय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कॉम्बॉक्सच्या माध्यमातून. येस आणि विराज घरात आज मात्र सामना जिंकला तर मात्र नक्कीच डबल पार्टी असेल असं म्हणावं लागेल. त्यामध्ये फ्रायडे आणि तनिष ठाकूर दुसरा. बोलूया मॅच कडे. एका बाजूला मात्र नक्की चिरनर पाहत आहे दुसऱ्या बाजूला अजून एक मातबर संघ नवीन सेवा 39 काढायच्या होत्या सेकंड 17 मध्ये तिथून मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा कोटल्या 16 पॉइंट ट्रॅक वरती विवेकला पाहत आहे समोर लेफ्ट हँड बॅट्समन आडव्या पाडणे पाठीमागे जाऊन पुढे गेलाय पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल बॉलला केला अक्षरशः गोल. तर पुल केला अक्षरशः बॉलला केलाय गोल. वेट अँड वॉचची भूमिका मैदानाच्या पाहायला मिळाली. पहिली वाट पाहिली त्यात अक्षरशः बॉलची वाट लावली. ओहो बॉल अक्षरशः मध्ये नक्कीच सोडून दिला. परफेक्ट वाईट ऑफ द यॉर्कर मैदान शॉट मध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल आणि हे करावं लागेल टीम चिरणे संघाला जर या मॅच मध्ये कर तर पुन्हा एकदा कमबॅक करायचं असेल आणि चिरणे टीमला मध्ये नक्कीच शुभेच्छा आल्यात. शिरीषी गावण सौरभजी गावण रोनीची गावण आणि सिद्धार्थ मात्रे टीमला मात्र चिरणे टीमला तर शुभेच्छा आल्यात. ओ फटका फसलाय उंच माझा चोका स्वतः गोलंदाज धावताय पकडतोय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये षटकात ठोकणारा फलंदाज. आता मात्र नक्कीच विकेटचा पतंग विवेकचा कमबॅक टीम चिरनेर आता मात्र नक्कीच शिरकाव करताना पाहायला मिळतोय. तो पुन्हा एकदा कारण सकाळचे 5:15 वाजलेत 5:20 मिनिटं झालेत. हा फायनलचा दिवस नाहीये. चौथी रजनी आपण पाहताय या स्पर्धेची. अद्याप 2 रात्री येणं बाकी आहे. 15 मध्ये करायचे 17 धावा ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहताय. षटका ठोकणारा फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन जतीन मात्रे हा आता नक्कीच तंबूच्या असा विसरा घेताना पाहायला मिळतोय. आणि ऑन स्क्रीन आपण नक्कीच अजून एक पाहताय सह्याद्री सोलर एनर्जी या तर सह्याद्री सोलरची मदत नक्कीच सर्व केवणे गावची मदत नक्कीच सुपुत्र आणि दमदार पॅकर नक्कीच आपण पाहिले. पहिल्या दिवशीमध्ये सह्याद्री सोलर जी स्पोर्ट वाकलन या नावाने मात्र नक्कीच कीर्तन मात्र संघ खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर गावदेवी केळवणे हा संघ सुद्धा नक्कीच पाहायला मिळाला. त्याचे तर पडते खंबीर पाठीरागे नितीन दादा मात्रे चांगला कमबॅक राहिला या बॉल वरती. चुरशीचा सामना नक्कीच आपण पाहता बिग बॅटल चिरनेर आणि नवीन शिवा नवीन फलंदाज भूपेंद्र पाटीलला इन्व्हाइट केलंय लेफ्ट हँड बॅट्समन. जतीन गेला त्यानंतर भूपेंद्रला पाहताय नाव सांगणार भूपेंद्र सक्षमला पाहताय मापेसवी. हो बॅकफुटला जाऊन वेट ऑन वॉचची पुन्हा एकदा भूमिका बॉल चला बोर्डाच्या दिशेने चम 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 करत सीमारेषेच्या पार आलाय आणखी एक चौका. चला निलेश पाटील कडून मला नक्कीच आदरणीय सन्माननीय निलेश पाटील साहेबांकडून शुभेच्छा आल्या टीम सेवा संघासाठी. करूया खरं तर मनपूर्वक स्वागत. आणि आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास दादा यांच्याकडून मला नक्कीच शुभेच्छा आल्या टीम चिरनेर संघाला. सहर्ष स्वागत पुण्यात मला नक्कीच वॉल्यूम मॅच कडे. चौकार केल्यानंतर कमबॅक केला असं म्हणावं लागेल कारण पहिल्या बहुतेक षटकार सेकंड बॉल वरती डॉट तिसऱ्या बॉल वरती विकेट चौथ्या बॉल वरती 4 त्यानंतर मला नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक राहिलाय.
चांगला कमबॅक या बॉल वरती पाहायला मिळतोय. 26 लागल्यात आणि करायच्या ददबी 13 बॉल मध्ये 13 धावेची गरज. सोपं आणि साधं समीकरण, परंतु या खेळात तर मैदानावरती अनेक विक्रम होताना नक्कीच पाहिले. शेवटचा बॉल उंच पुन्हा गेलाय, स्वतः गोलंदाज धावताय विवेक हतनोरकर. सेफ हँड ऑफ चिरनेर, अजून एक पकडला जेल आणि मैदान शॉट मॅच संपलाय. चौकात ठोकणारा भूपेंद्रचा खेळ. येणारे बॉल बाकी असतील 12 आणि विजयाची करायची टीम महागणपती चिरणे संघाला तब्बल 13 धावेची गरज. 12 मध्ये 13, 26 लागल्यात. 2 विकेट आपण नक्कीच पाहत आहे. त्यामध्ये खरं तर सिंहाचा वाटा उचलला असं म्हणावं लागेल. निशिकित भोईर याने खरं सलामीला येऊन एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आणि एक डॉट सुद्धा मला नक्कीच पाहायला मिळालाय. 12 मध्ये करायचे 13, सामना संपणे नाहीये. इथून सुद्धा मला नक्कीच सामना चुरशीचा बनू शकतोय. ही मला नक्कीच चांगली गोंदाची करावं लागेल. आयुष्यामध्ये क्षेत्र कोणते असू दे, कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा नक्कीच पर्याय नाहीये. कष्ट प्रामाणिकपणा विवेक हातकोळाचे नक्कीच आपण पाहिलं. पहिली फलंदाजी, त्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाजी आणि नंतर मात्र नक्कीच लगातारचे 2 झेल नक्कीच आपण पाहिले. 12 मध्ये 13 करायचे आहेत. विवेक हतनोरकरचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय. 12 मध्ये 13 बॉल ट्रॅक वरती रोनक नारंगीकर, अजून एक वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल, बॉल अक्षरशः चकवा दिलाय. स्तब्धतेचं काम केलं. पडल्यानंतर बॉल मारू कुठे असा प्रश्नचिन्ह पडलाय. पडल्यानंतर बॉल ऑस्टमच्या बाहेर गर्र करण्यामध्ये नक्कीच बॉल निघून जातोय. जबरदस्त बॉल, सरप्राईज डिलिव्हरी रोनकला आपण पाहताय. बघा पडल्यानंतर बॉल मध्ये नक्कीच उचली घेतला, स्विंग झाला, सर्व काही नक्कीच या बॉल वरती पाहायला मिळाला. येस, 1 बॉलची मध्ये नक्कीच वॉर्निंग दिल्या. सेकंड बॉल, आता 30 तारार पुढे टाकलाय. अजून एक सरप्राईज डिलिव्हरी, लगातारचा दुसरा. आता समीकरण येऊन टेपलाय. येणारे बॉल बाकी आहेत 10, बनवायचे 13 धावेची गरज. 10 बॉल 13 धावा, 13 धावा 10 बॉल. सामना संपला नाहीये. 10 मध्ये 13 करायचे आहेत आणि चिरनेर गावचे एकत्र सुपुत्र मयूरजी वशिरनेकर हे सुद्धा मात्र नक्कीच या स्पर्धेचा आणि मॅचचा आनंद घेत आहे. त्याच्याकडून मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात टीम चिरनेर संघासाठी. करूया करता सहर्ष स्वागत. रोनक स्लोवर बॉल आठव्या पाटने वेट अँड वॉच. बॉल चाललाय. जेव्हा करता बॅट आणि बॉलचा समीकरण झाला, टक्कन आवाज झाला, तेव्हा समजला बॉल चाललाय खूपच लांब. किती खूप लांब. जा बॉल शोधून आला. एवढं लांबच लांब मारलाय. नऊ मध्ये 7, साधा आणि सोपं मध्ये नक्कीच समीकरण येऊन टेपलाय. 9 मध्ये 7 अद्याप करायचे आहेत. सामना बनू शकतो. इथून मध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावं लागेल. शॉर्ट बॉल, वीक बॉल. आता प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस, ग्लोरियस तर बॉल फेकला गेलाय. प्रचंड वेग या बॉल वरती नक्कीच पाहायला मिळतोय आणि वेगावरती स्वार रोनक नारंगीकरला पाहत आहे. 8 बॉल 7 धावेची गरज. सामना बनू शकतोय. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेल ही नक्कीच बदलते. फटका फसलाय. जेलची नामी संधी पकडला जेल. मैदानाच्या आतमध्ये अजून एक कमबॅक झाला असं म्हणावं लागेल. 9 मध्ये करायचे 7. आता मात्र की सामना येऊन टेपलाय. 7 बॉल आणि 7 धावेची गरज.
काय सामना रंगलाय पहा ना, जबरदस्त करताना असं वाटलं होतं एक षटकार आला, त्यानंतर पूर्णपणे टीम महागणपती चिन्ह बॅकफुटला गेलाय, परंतु त्यानंतर रोनकने सांगितलं की मी आहे ना, मी सुद्धा गोंधळी चांगली करू शकतो आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये लगातार मात्र नक्कीच 2 बॉल वरती 0 धाव 1 विकेट. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे झुंजायची पुन्हा, हळवतील येतील वळाख वादले, सिद्ध होणे तुला उजलायचे पुन्हा, असंच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये 8 मध्ये 7 करायचा होता, आता तर 1 विकेट आली, म्हणजेच काय येणार 7 बॉल आणि 7 धावीची गरज. 7 बॉल 7 धावा, शेवटचा 3 बॉल. रोनक शेवटचा 3 बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल चाललाय, बोललाय चप्पर, मॅचची हवा करणारी फटकेबाजी. फक्त 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज. 1 फटका अक्षरशः मात्र नक्कीच मॅचची काया पळून करून दिला. असतील पाय जमिनीवरती आणि मी आबाळाचा हात धरेन, वियाची होईल पाठ, पराभवाची करता राज सरेल. असेल वाट कठीण किती, पण पाऊल थांबणार नाहीये. सामर्थ्याच्या जोड्यावरती मी नवीन अध्याय सुरुवात करेल, हेच मात्र नक्कीच करून दाखवलाय. टीम नवीन सेवा संघाने 6 बॉल आणि 1 धावेची गरज. जो जिंकेल तो मात्र नक्कीच एका ट्रॉफीचा हकदार बनेल, जो हारेल तो या स्पर्धेला जवळ 365 दिवस आठवण आणि आठवणच मात्र नक्कीच करत राहील. 1 धावेची गरज. ओ चॉप केला, सामना फिनिश, जिंकलाय टीम नवीन सेवा. वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक टीम महागणपती चिरनेर.